महागडं फेशियल केल्यावर चेहरा लगेच सुंदर दिसतो. पण कधी विचार केलाय का हे ग्लो किती दिवस टिकतं? आजकाल सगळे पार्लर, क्रीम्स आणि प्रोडक्ट वापरून फेस ग्लो करायचा प्रयत्न करतं. लग्न असो, फंक्शन असो किंवा स्पेशल डे आपल्याला फक्त काही वेळासाठी छान दिसायचं असतं. आजकाल आपण इन्स्टंट ग्लोच्या मागे धावतो कारण आपल्याकडे वेळ आणि पेशन्स दोन्ही कमी असतं. फेशियल करून फेस काही तास सुंदर दिसतो, पण त्याच्यावरती किती केमिकल्स, प्रोडक्ट्स वापरले गेले असतील याचा कधी विचार केलाय का? सर्वात आधी तर आपल्या चेहरा छान असतं, पण आपल्याला जास्त ग्लो पाहिजे म्हणून आपण सतत पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करतो. मग स्किन खराब झाली का मग आपण डॉक्टरांकडे जाऊन महागड्या ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे देवाने दिलेल्या आपल्याला चेहऱ्यावर आपण सतत एक्सपेरिमेंट करत राहतो. आपल्या आजीबाईंच्या काळात इतकी महागडी प्रोडक्ट होती का? नाही ना. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो दिसायचा. म्हणूनच आज मी तुम्हाला काही सिंपल घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यामुळे नॅचरली ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल आणि तुमचा चेहरा सुद्धा खराब होणार नाही आणि चेहऱ्यावरती कोणतेही केमिकल जाणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला जितके घरगुती उपाय करता येतील तितकं आपल्याला केलं पाहिजे. घरगुती उपाय करताना थोडासा रिझल्ट दिसायला वेळ जातो, पण तो लाँग टर्मचा आपला चेहऱ्यावरचा रिझल्ट कायम राहतो. म्हणून इन्स्टंट ग्लोच्या मागे न जाता जे आपल्याला हळू-हळू ज्या गोष्टीतून आपल्याला रिझल्ट दिसतं त्याच्या मागे जा. पण काही लोकांचं काय असतं, की मला लवकरात लवकर माझा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, चेहऱ्यावरती असा ग्लो दिसायला पाहिजे, म्हणून सतत महागडे प्रॉडक्ट, महागडे फेशियल, ब्लीच करत असतात आणि आपल्या चेहऱ्याची वाट लावून घेतात. पण तसं न करता आपल्याला आपल्या आजीबाईंच्या बटव्यातल्या काही घरगुती उपाय आहेत, ते आपल्याला नक्कीच केलं पाहिजे. तर आपल्याला थोडंसं वेळ आणि पेशन्स थोडं आपल्यामध्ये असलं पाहिजे. चला मग आज तुम्हाला मी दाखवते, की पार्लरमध्ये जाऊन फेशियल न करता किंवा महागडे प्रॉडक्ट न वापरता आपण आपल्या घरीच आपल्या चेहऱ्यावरती ग्लो कसं आणू शकतो आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरती कोणतेही साईड इफेक्टसुद्धा होणार नाही. फेसवर ग्लो दिसायला पाहिजे म्हणून नेहमी पार्लरला जाऊन फेशियल, ब्लीच किंवा घरामध्ये महागडे प्रॉडक्टसुद्धा आणायची गरज नाही आहे. कारण आपल्या किचनमध्येच असे साधे इन्ग्रेडियंट्स असतात ना, ज्यामुळे आपल्याला नॅचरली ग्लो मिळू शकतं आणि त्याचे साईड इफेक्टसुद्धा आपल्याला काहीच होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या किचनमध्ये बेसन असतं, पण आपण ते फक्त भजी बनवण्यासाठीच वापरतो. पण खरं सांगायचं तर बेसन आपल्या चेहऱ्याच्या ग्लोसाठी पण खूप उपयोगी आहे. बेसन आपल्या स्किनसाठी खूप चांगलं काम करतं. ते चेहऱ्यावरचं घाण आणि एक्स्ट्रा ऑइल साफ करतं. म्हणून फेस लगेच फ्रेश वाटतं आणि स्किन स्मूथ आणि सॉफ्ट होते. ज्यांना पिंपल्स खूप जास्त प्रमाणात असतं त्यांच्यासाठी पण बेसन खूप हेल्पफुल आहे, कारण ते ऑइल कंट्रोल करतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बेसन वापरल्याने हळूहळू नॅचरल ग्लो यायला लागतं. आपल्या घरात हळद आणि दूध तर रोजच असतं, पण आपण त्याचा उपयोग फक्त खाण्यासाठीच करतो. पण हे दोन्ही पदार्थ आपल्या त्वचेसाठी खूप चांगले आहेत. हळद म्हणजे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे. ते मुरूप कमी करायला मदत करते, म्हणजे पिंपल्स कमी करायला मदत करतं आणि त्वचेला छान असं उजळपणा येतं आणि दूध त्वचेला ओलावा देतं, म्हणजेच कोरडेपणा कमी करतो आणि त्वचा मऊ राहते. हळद आणि दूध एकत्र वापरले की त्वचा स्वच्छ होते आणि हळूहळू नैसर्गिक तेज यायला लागतं. चेहऱ्यावर लावण्यासाठी हा घरगुती पॅक कसं बनवायचं ते सांगते. 2 चमचे बेसन घ्यायचं, त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि दूध टाकून ते छान मिक्स करायचं आहे. हा पॅक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तो कसं पॅक बनवायचं आहे. आणि त्यानंतर हा बेसनचा लेप लावण्याआधी आपला चेहरा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसूनसुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग हा बेसनचा लेप हा चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकतात की चेहरा धुवून घेतला आहे आणि त्यानंतर चेहरा पुसूनसुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर मग असा बेसनचा हा लेप अप्लाय करायचा आहे. तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकतात, पण मला हाताने ते जास्त चांगलं वाटतं लावताना, म्हणून मी हातानेच कधी पण ते बेसनचा लेप लावून घेते. आणि मी कधी पण माझ्या चेहऱ्याला जास्तीत जास्त करून केमिकल प्रोडक्ट्सपासून लांबच ठेवते. मला जास्त फेशियल, ब्लीच वगैरे करायला नाही आवडत आणि मी ते करतसुद्धा नाही. कधीतरी फंक्शनला केलं तर करते, नाही तर जास्त करून मी माझं घरगुती उपायच जास्त माझ्या चेहऱ्यावरती करते. आणि माझ्या चेहऱ्यावरती तर वर्षातून एकदा फेशियल किंवा ब्लीच झालं तर होतं, नाही तर ते सुद्धा होत नाही. कारण मी जास्तीत जास्त असे घरगुती प्रोडक्ट लावायला मला जास्त आवडतं, कारण त्यातून आपल्याला काही साईड इफेक्टसुद्धा होत नाही. आपण केमिकल्सयुक्त जे काही प्रोडक्ट वापरतो किंवा फेशियल ब्लीच करतो, आपल्याला खूप इन्स्टंट ग्लो देतो, पण त्याचे नंतर साईड इफेक्ट आपल्याला नंतर ते जाणवतात आणि मला ते सगळं काही प्रॉब्लेम माझ्या चेहऱ्यावरती करून घ्यायचं नाही आहे. त्यानंतर चेहऱ्यावरती बेसन लेप अप्लाय करून झाल्यानंतर ते 15-20 मिनिटांसाठी त्याला तसंच ठेवायचं आहे. छान सुकून झालं की मग हातामध्ये अगदी थोडंसं पाणी घेऊन चेहऱ्यावरती बेसननेच आपल्या चेहऱ्यावर मसाज करायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी कशा पद्धतीने फेस मसाज करत होती आणि मग चेहरा स्वच्छ
धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकतात की चेहऱ्या धुतल्यानंतर ना किती छान असं ग्लो आपल्या चेहऱ्यावरती दिसतं. कोणतेही महागडे प्रोडक्ट्स किंवा केमिकलयुक्त प्रोडक्ट्स किंवा पार्लरला न जाता आपण आपल्या किचनमधले इन्ग्रेडियंट्स वापरून असे हे आपण चेहऱ्यावरती ग्लो आणू शकतो. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मग टिश्यू पेपरने किंवा टॉवेलने चेहरा छान असं पुसून घ्यायचा आहे आणि पुसल्यानंतर तुम्ही इथे स्वतःच रिझल्ट पाहू शकतात की जसं फेशियल किंवा महागडे प्रोडक्ट्स वापरून आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो ना, तसंच आपण घरच्या घरी सुद्धा बेसन, हळद आणि दूध वापरून असा ग्लो आपण घरी आणू शकतो. चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेला लगेच फ्रेश वाटतं. बर्फामुळे चेहऱ्यावरची जळजळ किंवा लालसरपणा कमी होतो. तसेच त्वचेची छिद्र थोडी घट्ट होतात, त्यामुळे चेहरा स्मूथ दिसतो आणि ज्यांची स्किन ऑइली असते ना, त्यांच्यासाठी बर्फ खरंच खूप उपयोगी आहे. कारण ऑइल थोडासा कंट्रोल करायला मदत करतो आणि सगळ्यात छान म्हणजे ना, बर्फ लावल्यावरती चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो दिसतं आणि फ्रेशसुद्धा वाटायला लागतं. आणि तुम्ही ते पाहू शकतात की चेहऱ्यावरती बर्फ लावल्यानंतर तर चेहऱ्यावरती किती जास्त ग्लो तर आलाच आहे आणि मला स्वतःला पण खूप छान वाटतं. नक्की आपल्या चेहऱ्यावरती बर्फ लावा आणि तुम्ही ते पाहू शकतात की घरच्या घरी अगदी 15 मिनिटं तुम्ही असा ग्लो आणू शकतात. आणि आपण पार्लरमध्ये जाऊन 2-2 तास त्यामागे घालवतो आणि जर तुम्ही फक्त 15 मिनिटं घरीच काढले तर तुम्ही असा ग्लो तुमच्या घरी आणू शकतात. आणि हा बेसनचा लेप तुम्ही आठवड्यातून 2 वेळा किंवा एकदा सुद्धा लावू शकतात आणि असा ग्लो तुम्ही मिळवा. केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपासून आपल्या चेहऱ्याला लांबच ठेवा आणि इन्स्टंट ग्लोच्या मागे जाऊ नका. काही क्षणांच्या सुंदरतेसाठी आयुष्यभराच्या चेहऱ्याची वाट लावू नका आणि तुम्हीसुद्धा नक्कीच असं बेसनचं लेप लावा आणि रिझल्ट तुम्हीसुद्धा अनुभवा. जसं आपण बाहेरून चेहऱ्यावर ग्लो यावा म्हणून काळजी घेतो, तसंच आतूनही आपल्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण खरा ग्लो हा फक्त बाहेरून नाही तर आतून येतो. म्हणूनच चांगलं खाणं, पाणी पिणं आणि हेल्दी ज्यूस घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपली त्वचा नॅचरली हेल्दी आणि ग्लोईंग दिसते. आणि आज तुम्हाला मी चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो येण्यासाठी कोणतं ज्यूस प्यायचं ते सुद्धा सांगणार आहे. आणि त्यासाठी लागणार आहे बीट, गाजर आणि डाळिंब. हे तर आपल्या घरी नेहमीच असतं आणि गाजर आणि बीट हे तर आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आणि किती फायदेशीर आहे हे तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे. आणि त्यासोबतच तर डाळिंबसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि हे जर तुम्ही तिन्ही एकत्र करून त्याचा ज्यूस जर पिला ना, तर तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या शरीरावरती त्याचा खूप मोठा फायदा होतो. सर्वात आधी गाजर आणि बीट इथे स्वच्छ धुवून त्याला कट करून घ्यायचं आहे. इथे एक गाजर आणि एक बीट आणि एक डाळिंब असं घेतलेलं आहे. इथे गाजर आणि बीट असं कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही गाजर आणि बीट सॅलड म्हणून तुम्ही खाऊही शकतात आणि रोजच्या आहारामध्ये गाजर बीट तर हे असलंच पाहिजे. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर इथे डाळिंब कट करायला घ्यायचं आहे. डाळिंब खायला सगळ्यांना खूप जास्त आवडतं, पण डाळिंबाची दाणे काढायला खूप कंटाळा येतो. त्यासाठी लोक डाळिंब खायला खूप कंटाळा करतात, पण त्यासाठी सुद्धा मी एक छान उपाय घेऊन आलेली आहे. सर्वात आधी डाळिंबाला 2 तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे. चमचा वगैरे घ्यायचा आहे आणि त्याला असं डाळिंबावरती मारायचं आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकतात. आणि अगदी 1 मिनिटामध्ये डाळिंबातले सगळे दाणे हे काढले जातात. आणि तुम्ही सुद्धा डाळिंबाचे दाणे काढण्यासाठी ही ट्रिक वापरतात का, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही इथे पाहू शकतात की 1 मिनिटामध्ये ना पूर्ण डाळिंबामधले दाणे तुम्ही काढू शकतात. आणि अशा पद्धतीने जर डाळिंबातले दाणे काढलात ना, तर तुम्हाला डाळिंब खायला कंटाळासुद्धा येणार नाही. आणि इथे 1 मिनिटामध्येच हे सगळे डाळिंबातले दाणे इथे काढून घेतलेले आहे. चला मग इथे 2 मिनिटामध्ये डाळिंबाचे दाणे काढून झालेले आणि बीट, गाजरसुद्धा कट करून झालेले आहे. आता पटकन असं चेहऱ्यावरती ग्लो आणणारा ज्यूस बनवायला घेऊया. त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. ज्युसर असलं पाहिजे असं काही नाही. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये कट करून घेतलेले गाजर, बीट आणि त्यासोबतच डाळिंबाची दाणे टाकून घ्यायचे आहेत. आणि ह्यामध्ये जर तुम्हाला हा ज्यूस थोडंसं गोड पाहिजे तर त्यामध्ये साखर घालायची आहे. जर नाही घालायची असेल तर नाही घातलं तरी पण चालेल, पण थोडीशी साखर घातली की थोडंसं ज्यूसला अजून छान असा टेस्ट येतो. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आणि अगदी 2 मिनिटामध्ये हा ज्यूस बनवून तयार होतो. आणि असं गाजर, बीट, डाळिंबाचं ज्यूस पिण्यासाठी नेहमी बाहेर जायची गरज नाही आहे. तर असं पटकन हा ज्यूस घरीच बनवायचा आहे. चला इथे हा ज्यूस बनवून झालेला आहे. आणि त्यानंतर मग ग्लास आणि चाळणी घ्यायची आहे. कारण जर तुम्हाला हा ज्यूस गाळून प्यायचं असेल तर गाळूनसुद्धा पिऊ शकतात किंवा मग तुम्हाला असंच प्यायचं असेल तर तुम्ही तसंही पिऊ शकतात. पण मी नेहमी असं गाळून घेते कारण मला ते आवडतं. गाजर, बीट आणि डाळिंब याचा ज्यूस आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. बीटमुळे रक्त शुद्ध राहायला मदत होते, त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज यायला लागतो. गाजरात भरपूर जीवनसत्वे असतात, ज्यामुळे त्वचेला हेल्दी आणि उजळपणा येतो. डाळिंब खाल्ल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि हे सगळं एकत्र घेऊन शरीराला आतून पोषण मिळतं आणि
हळूहळू चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो दिसायला लागतं. त्यानंतर इकडे अशाच पद्धतीने पूर्ण ज्यूसमधला जो काही चोथा आहे तो मी वेगळा करून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकतात आणि इथे आपलं चेहऱ्यावरती ग्लो आणणारा हा ज्यूस बनवून तयार झालेला आहे. आणि तुम्ही हा ज्यूस जर रोज प्यायला घेतला ना तर तुमचं नॅचरली चेहऱ्यावरती ग्लो दिसायला लागेल आणि तुम्हाला कोणतेही केमिकल प्रोडक्ट किंवा महाग प्रोडक्ट आणायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त घरी गाजर, बीट, डाळिंब हे सर्व आणा आणि अगदी असं ज्यूस बनवून प्या. आणि खरंच सांगते खूप छान लागतं हा ज्यूस आणि मी तर रोज हा ज्यूस पिते. तुम्हीसुद्धा प्या आणि तुम्हीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती घरच्या घरी असं सगळं करून ग्लो आणू शकतो. आणि आता आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आपल्याला पार्लर, महागडे वस्तू किंवा कोणतेही प्रोडक्ट वापरायची गरज नाही आहे. तुम्हीसुद्धा हे सगळे टिप्स फॉलो करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.